मित्रांनो, मागील 2 व्हिडिओमध्ये आपण समजून घेतलेलं आहे की आरटीई म्हणजे काय, आरटीई साठी जे काही विद्यार्थ्यांचं वय आणि पात्रता काय काय आवश्यक आहे ते आपण समजून घेतलेलं आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजून घेणार आहोत की आरटीई ॲडमिशन साठी आवश्यक कागदपत्रे ही कोणकोणती असणं आपल्याकडे आवश्यक असतं ते। तर चला समजून घेऊया। आरटीई मध्ये एक कागदपत्र चुकलं तरी आपल्या विद्यार्थ्याचा प्रवेश हा रद्द होऊ शकतो। आरटीई ॲडमिशन 2026-27 साठी आपण लॉटरी लागल्यानंतर आपल्याकडे आवश्यक ती संपूर्ण कागदपत्रे असणं हे बंधनकारक आहे। मुख्यत्वे यामध्ये कागदपत्रांचा समावेश होतो। रहिवासी पुरावा, उत्पन्नाचा दाखला, जन्माचा दाखला, जात प्रमाणपत्र जर आपण कॅटेगरीमधून फॉर्म भरत असाल तर, त्यासोबत दिव्यांग प्रमाणपत्र जर आपण दिव्यांग म्हणून आपल्या पाल्याचा फॉर्म भरत असाल तर। महत्त्वाचा नियम लक्षात ठेवा, सर्व कागदपत्रे ऑनलाईन अर्जाच्या अंतिम तारखेपर्यंतची असावी। एकदा आरटीई अंतर्गत प्रवेश मिळाल्यानंतर कोणत्याही कारणाने शाळा बदलता येत नाही, हेही महत्त्वाचं असतं। त्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांची कागदपत्रे ही काढून ठेवा, कारण की प्रवेशाचा दिनांक जाहीर झाल्यानंतर आपल्याकडे खूप थोडे दिवस असतात आणि प्रवेश जानेवारीपासून ऑनलाईन अर्ज हे सुरू होणार आहेत। तत्पूर्वी आपली सर्व आवश्यक कागदपत्रे काढून तयारीत राहा। धन्यवाद।